नमस्कार मित्रांनो. तर आपण आज चालू एक नवीन लोकेशन दाखवणार तुम्हाला. तुकाई कॅम्पेनिंग म्हणून. ॲम्बियन्स कसं आहे, लोकेशन काय आहे, सगळं तुम्हाला दाखवतो नाही का. पाहूया, भेटतो हॉटेल बशी गेल्यावरती. हे पहा मित्रांनो, वाघोली राव रोडवरनं राईट घेऊन जगतापाडी रोडने आत आलं ना की तुम्हाला समोर दिसेल तुकाई कॅम्पेनिंग. चल दाखवतो तुम्हाला. काम चालूच आहे अजून. हे पहा आता लहान मुलांचं काय चाललंय मस्तपैकी. हे पहा, ए बाय करा सगळ्यांनी. हे पहा मित्रांनो, म्हणजे जर काय पार्टी बिटी असेल तर भारी बनवले त्यांनी. आणि पूर्णपणे जे जुनं कुडाच्या टाईप असतं ना, छत त्या टाईप बनवलेलं नाही का, म्हणजे थंड राहण्यासाठी. आणि मस्तपैकी फॅन पण आहेत भरपूर. चटई बांबूमध्ये बनवलेलं आहे. खाली मॅट बीट टाकून एकदम प्रशस्त आहे, जबरदस्त. आणि ॲम्बियन्स एवढं भारी बनवलं आहे ना. आणि नवीनच आता चालू आहे. आणि वाघोलीपासनं एकदम 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती लहान मुलांसाठी खेळायला पण. आणि पाहू शकता तुम्ही शेजारी इकडे लगेच गार्डन लॉन पण बनवलेलं आहे. हे पहा, वातावरण पहा, समोर डोंगर आहे. ह्या शितोळे साहेब तुकाई कॅम्पेनिंगचे मालक आहेत. आज आपण आलेलो इथे नाही का. दाखवतो बाकी तुम्हाला ॲक्टिव्हिटीज. आणि खूप छान लोकेशनला बनवलेलं आहे त्यांनी. गार्डन पाहू शकता तुम्ही नाही का. इथं बसलोय आपण. कलम केले का? लॉलीपॉप आलेली आहे आता. चिल्लर पार्टी सगळी येणार तिकडे. घ्या घ्या सगळ्यांनी एक. चला, 3, 4, 5, 6. कसं लागतं ते पण सांगायचं. नाव काय तुझं? नाव काय? नाव काय? चिकन लॉलीपॉप. चिकन लॉलीपॉप. अरे तुझं नाव काय? ओके. दादू बघ रे खाऊन कसं लागतंय. पहा खुकार प्राणी किती लांब जाऊन खातोय. घ्यावी का शेट? घ्यावं. हे तर मित्रमंडळी ताव मारतात सगळे. चिकन नाही पोरं खातात. आणि तुला खायची लॉलीपॉप? पहा एकदम फुल क्वांटिटी मध्ये लॉलीपॉप आलेले. लॉलीपॉप देऊ का? घ्या ना एक. अरू नको म्हणते घे ना. किचन पहा एकदम घरगुती टाईप. आज एकदम मोठं आहे. काहीतरी चालली तयारी. तुकाई कॅम्पिंगच्या मालकीने स्वतः ना. ताई नाव काय आपलं? माझं नाव योगिता मोरे शितोळे आणि माझे मिस्टर संजय शितोळे. ओके. आता काय चाललंय, तुम्ही काय करताय आता? लॉलीपॉप फ्राय करतो. अच्छा, म्हणजे आता आम्ही खाली पाठीमागे ना. हां, हे पहा मित्रांनो, तेल बिल पहा एकदम नाही का फ्रेश आहे सगळं. मशरूमची भाजी आहे. मशरूमची का? हो. मशरूम इकडे मटन रस्सा. त्या वहिनी साहेब करतात आमच्या मटणाची भाजी गेलेली आहे. अरे हे पहा एकदम. हे मागवर आहे. हे पहा थिकनेस भाजीची पाहू शकता. एकदम घट्ट झालेलं आहे घरगुती. मटण पण पहा. आरोमा एवढा भारी जाणवतोय ना की आता जेवायला बसलं तरी काय हरकत नाही. मस्तपैकी मटण. नेहमी तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहतच असता नाही का. आणि इथं तुकाई कॅम्पिंगला आल्यावर जर तुम्ही स्वतः जर चांगले शेप असेल तर करू पण शकता नाही ते. हां, म्हणजे असं काही नाही, तुम्ही पण स्वतः इथे येऊन करू शकता.
काम किरकोळ एक रिक्वायरमेंट जशी वाटते लोकांची. ओके. तसं आता सध्या रूम्स बनवायचं चाललंय. बेसिकली हे कॅम्पिंग साईट आहे. तिथं आपण लोकांच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने टेंट लावतो. लोकांना टेंटमध्ये काहींना ॲडव्हेंचर थोडंसं करावंसं वाटतं. हां त्या हिशोबाने टेंट लावतो आपण बुकिंगच्या हिशोबाने. बुकिंग असेल तरच ना. हो. आता हे आता ग्रामीण भागामध्ये तुम्हाला ही कन्सेप्ट कशी काय सुचली? ग्रामीण भागात म्हणजे आता कसं आहे की प्रत्येक शहरी माणूस एक वाट बघतो की कधी सुट्टी लागते आणि कधी मी शहराच्या बाहेर पडतो. हां आणि लोकांना याची फारच उणीव आहे. कारण शहरात लोक एवढी पिंजून गेलेली आहेत की त्यांना म्हणजे खूप जीवन अवघड झालेलं आहे किंवा स्ट्रेस आहे, कामाचा स्ट्रेस आहे, परत पारिवारिक आणि इतर मानसिक त्रास आहे. पण लोक एक फक्त संधी पाहतात की मला एखादा दिवस भेटावा की कुठेतरी जाऊन आम्ही आणि रिलॅक्स होऊ. वाघोलीपासून एकदम जवळच आहे. मला वाटतं 10 मिनिटं ते 15 मिनिटं लागत असेल वाघोली तसं यायचं म्हटलं तर. 15 ते 20 मिनिटं वागवली वगैरे आणि सरळ रोड आहे. ओके. म्हणजे मित्रांनो पहा, जर तुम्हाला शनिवार रविवारी मस्तपैकी थोडंसं सिटीपासून बाहेर नाही का एक 5-10 मिनिटं जास्तीत जास्त लागतात यायला इकडे किंवा 20 मिनिटं, तर एक असं लोकेशन आहे ना की पूर्णपणे तुमचा दिवस फ्रेश होऊन जाईल. हां, हे आता आणखी किचनचं थोडंसं चालू आहे सगळी कामं. चुलीवरील चूल पण आहे. तुम्हाला इथे जर चुलीवरील जेवण करायचं असेल चुलीवरती पण स्वयंपाक बनतोय. म्हणजे एकदम गावरान फील पण द्यायचा. आणि मसाले आपण पाकिटाचे वापरत नाही, आपण ताजे मसाले वापरतो. कारण लोक शहरात तेच खातात. मग इथे येऊन काहीतरी वेगळं भेटलं पाहिजे. आणि आपल्या जेवणात अजिनोमोटो, सोडा हे आपण कधी टाकतो. म्हणजे पूर्णपणे गावरान. पूर्णपणे फॅमिली कोणाला यायचं असेल तर हे इथे महत्त्वाचं म्हणजे मी एक हे ठेवलेलं आहे की पूर्ण रॉ लुक, म्हणजे आपण म्हणतो गावाकडचं जे लोकांना खरोखर गाव पाहायचं असेल किंवा गावाकडचे राहणीमान पाहायचं असेल किंवा वातावरण पाहायचं असेल तर तसा एकदम कच्चा लुक ठेवलेला आहे. की इथे आपण काही कुठं फॅब्रिकेशन किंवा सनमायका आणि हे असं सिमेंटचं भरपूर काही केलेलं नाही आहे. शक्यतो मी जेवढं गावाचा टच लोकांना भेटेल त्या प्रकारे मी ही जागा डेव्हलप केलेली आहे. ओके. आणि यायचं म्हटलं तर कसं काय बुकिंगसाठी काय आपली काय वेबसाईट आहे का काय? हां, बुकिंगला आमचं इंस्टाग्राम पेज पण आहे आणि गुगलवर आपला पेज आहे. त्याच्यावरनं किंवा आपली जाहिरात असतेच आणि आपले नंबर्स किंवा ॲड चालू असतात त्यावरनं आपण बुकिंग. चालेल. तसं मी आता मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इथलं ॲड्रेस नंबर सगळं तुम्हाला मी याच्यामध्ये देईलच. व्हिडिओ चालू असेल तुम्हाला समोर येईलच इथं. चला बाकी आता पाहूया आपण बाकी सगळं. हे पहा आता पेंटिंग केलेलं आहे मस्त लगे गावाकडल्या फीलचं नाही का. भाकरी करणार लेडीज, लहान मुलं खेळता की नाही. छान पेंटिंग केले. AC रूम होणार आहे काय त्याचं. ओके. पण ॲक्च्युली इथं वातावरण एवढं थंड आणि नाही का डोंगरामुळे ना पूर्णपणे हवा आहे ती फ्रेश हवा. हे पहा मित्रांनो, आणि वरतून पहा कसं दिसतं मस्त. हे पहा पाठीमागं पूर्णपणे डोंगर आहे त्याच्यामुळं खूप छान हवा आहे ते इथं. आता तुम्ही पाहू शकता हे जे यांनी छप्पर बनवले वाढायचं ह्याचीच हवा जाणवली तुम्हाला. आता हवेमुळं कसं दिसतंय फ्रेश एकदम नाही का. चला ही चिल्ली पिल्ली गँग आलेली दादा दाखवतो तुम्हाला मी बाकीचं सगळं. आणखी गाई पण आहे इथं मस्तपैकी नाही का. गाई पण पाळलेल्या आहेत तिथं. शिवाय विशेष म्हणजे दूध पण आहे या गायांचं. आणि लहान मुलांना देतात काका आवर्जून. म्हणजे दादांनी जी झाडं लावलीत ना ती झाडं लावता की नाही, पण त्यांनी हा विचार केलाय की थोडंसं आयुर्वेदिकच्या हिशोबाने नाही का फायदेशीर झाडं त्यांनी इथे लावलेली आहेत बऱ्यापैकी. खोल आहे ना, खोल आहे ना, खोल असेल ना. ए खोल आहे या मागं चला. बरं एकदाच हो मागं चल लगेच चल हो मागं. हा ए मास आहे बरं का याच्यात, पाय खात्यात. मित्रांनो वातावरण ए ऐक ना, ऐक की जरा. आणलंच नाही कपडे. गरम आहे का? जा मग जा ना. गौरे ह्या देशी गाईच्या शेण्या आहेत.
शहरात लोक संध्याकाळचे अग्निहोत्र असं हे एक शेण्या रोजचे संध्याकाळचे लावतात, कापूर लावून. तर त्याचं बरंचसं महत्त्व आहे की त्यांनी वातावरणातले जंतू किंवा एक पॉझिटिव्हिटी राहते घरात. सो हे म्हणजे देशी गाईचं धनच म्हणावं. तर त्यामुळे मी ह्या गायांना एवढं प्रमोट करतो, पुन्हा यांना समाजात आणण्याचा प्रयत्न करतो. आता हे याची एवढी डिमांड वाढत चालली आणि गावाच्या लोकांपेक्षा शहरातले लोक याची जास्त मागणी करायला लागले. आणि हे ह्या शेण्या आणि आपल्या जर्सी गायच्या शेण्या या दोन्हीमध्ये एवढं अंतर आहे की त्या शेणांनी आपल्या डोळ्याची आग होते किंवा बाकी अजून त्रास होतो, पण यांनी एवढी पॉझिटिव्हिटी वाढते आणि मच्छर किंवा किडे किंवा जंतू बॅक्टेरिया असं याच्यापासून म्हणजे वातावरण फार शुद्ध राहतं. मित्रांनो एवढं छान वातावरण पण आहे नाही ते. आता पूर्णपणे सगळं तुम्ही पाहताय, आमचे मित्रमंडळी सगळ्यांचा आनंद पाहू शकताय. हे वातावरण एवढं भारी नाही ते, पूर्णपणे डोंगराच्या कडेला आहे. खूप छान आहे वातावरण. आमच्या सगळ्यात बारीक बाळ आहे ते पाठीमागचं पाहू शकता. पाहता संध्याकाळ झाली, वातावरण किती छान दिसतंय. काय आहे पण बरं नाही का? लासा द्या बघा त्यांना, मटन नको. काय आलं ए, काय आलं चिमणे, काय आलं? हा चालेल ना तुम्हाला. हे मटन कोण खाणार आहे? तू मटन खाणार आहे का? ऐ खा मटन, खा. विचारतो नाही का? आगे खा. कुठे चमचे? काय तू खाती का मटन? मरल नाही खात म्हणजे मल्टनचे सगळे खातात नाही ना. काय तुम्ही मटण खात नाही? हसू नका, मस्त तीच खाती ना तू? हा खाती. छान झाली का पण मटणाची भाजी? नक्की बसा. मटण आलेले आपल्याला. शेटजी मटण शिजले ना चांगलं मस्त. खाताय ना तुम्ही? आहे ना व्यवस्थित दादा? हाय का व्यवस्थित? एक नंबर. काही मंगेश शेट काय विषय आजचा? गुलाबजाम आहे आणि मशरूमची भाजी वेज साठी. नक्की मशरूम म्हणजे ना ते मटन किमा असले वाटते नाही, मी माहिती आधी बघितलं नाही व्यवस्थित. का? नक्की ना. राहुल शेठ, मंगेश शेठचे 4 गुलाबजाम मध्ये एक मी वाटेकरी. तुम्हाला पण घ्या का? नाही नको. रस्सा पण पावसात एकदम घट्ट आहे मस्त वगैरे. तरी दे ना. लाजू नको रे बाबा. हा
एवढं प्रेम. काय लागणार आहे का आणखी? नक्की रस्ता झाला ना छान. छान. हॉटेलपेक्षा पण भारी. येतील नाना पण येतील, लेट आले ना त्याच्यामुळे त्यांना थोडं जेवू द्या आधी, आहे ना. आपण जेवलो होतो कुठं अशोक सर काय पाहिजे का? अशोक एक सर नंबर ओके. नक्की. उघड ना हा आता याचा फार हा मित्रांनो, जेवण चाललंय सगळ्या मंडळींचं. आता मी थांबलो जरा तुम्हाला टेस्ट सांगायची म्हणून, नाही का. ठीक आहे, आमचा हा माणूस अजिबात दम काढत नाही. राहुल तू जेवण बघा नाही जेवतो थांबा. ते मूळचे परभणी साईडचे आहेत ते आपल्याकडे सांभाळून घेतले आपण त्यांना. चांगला आहे ना, इंद्राने आणला. एक नंबर आहे. नमस्कार मित्रांनो, तू काय कॅम्पिंगला आलतो आपण, नाही का. मस्त की बेत होता घरगुती मटणाचा. तुम्ही थाळीमध्ये मटण पण पाहू शकता, नाही का. रस्सा पा एकदम गट्ट आहे. आतापर्यंत तुम्ही हॉटेलचे माझे जेवढे व्हिडिओ पाहिले असेल ना, पण एवढा घट्ट रस्सा पहिल्यांदाच आपण पाहतो. एकदम घरगुती, नाही का. कुठली ग्रेव्ही नाही वापरलेली, काय नाही. छान आहे. लिंबू पिऊ आपण थोडंसं. नाही का सांगतो खरंच रस्सा एकदम तेज आहे. आणि जसं मटणाचा रस्सा पाहिजे तसा आहे. आणि ह्या काय आचार्याने केलेलं नाही, म्हणजे एकदम, नाही का. त्यांचे जे मालकी नाही आणि आमचे मित्र आहेत, त्यांच्या मिसेस विकास शेठ जमादारांच्या मिसेस आहेत ना, त्यांनी मिळून हा रस्सा केला. खरंच एक नंबर शिजलेले चांगले छान, हे का. आपण थोडंसं ना रस्सा चुरून घेऊ. नाही 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 काही नाही नाही. हो नक्की नक्की. हां रस्सा घेऊ वरून. आज थोडंसं पात्रावळ्यामध्ये दिसतंय तुम्हाला. आपली पार्टीचं नियोजन होत नाही का. रस्सा पा एकदम मॅच होतो. खरंच छान आहे. म्हणजे या रस्त्याला हॉटेलचं कुठलंच हॉटेलसारखं ग्रेव्ही किंवा काही अजिबात नाही. पूर्णपणे एकदम मसाला वाटून केलेला आहे. आणि आज ताटामध्ये मटण पण भरपूर आहे. आळणी पण एक नंबर. आणि इथं विशेष म्हणजे काय माहिती तुम्ही मित्रांनो, तुम्ही जर चांगलं नॉनव्हेज जेवण करत असाल ना, त्यांनी किचन दिलं आहे तुम्हाला. चूल पण आहे त्यांची, आतमध्ये किचन आहे. इथं तुम्ही स्वतः भाजी बनवू शकता किंवा त्यांचे पण आचार्य असतात, तुम्ही त्यांना सांगू शकता, नाही का. खरंच खूप छान जेवण करतात. आणि ॲम्बियन्स पाहू शकता पूर्ण पाठीमागं, नाही का. वारा बिरा खूप छान येतो, त्याच्यामुळे जेवण जेवायला आणखी. आता उन्हाळा पण अजिबात गरम काही जाणवत नाही, नाही का. फुल एकदम थंडगार वारा आहे. चला जेवण करतो, नंतर बोलतात. जेवण झालं खूप छान, खरंच खूप छान जेवण झालं. असं मस्त वातावरण आहे संध्याकाळी. नक्की एकदा तुम्ही तू काय कॅम्पिंगला या. वाघोली राहू रोडपासनं माहोल पासला जबरदस्त झाला ना आता. तू काय कॅम्पिंगला एकदा नक्की या. खुर्च्या कमी पडायला लागल्या ना आता.